सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे मंडळिका तिरस्कारी देवता गराहणेसी येणे। मंडळिका म्हणजे नाथोबा यांनी तिरस्कार केला कोणाचा, देवतेंचा, आणि मग देवता गारहाण घेऊन त्या नाथोबाचं स्वामींपाशी आलेले आहेत, आणि असं गारहाण घेऊन आल्यानंतर स्वामी त्यांना कसा प्रतिसाद देतात त्या देवतेंना हे पाहण्यासारखं आहे। आणि हा स्वामींचा गुण जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला, कसा स्वामींनी प्रतिसाद दिला त्यांना, तर ह्या गुणामुळे तुमच्या जीवनामध्ये शांतताच येईल। तुमच्या जीवनातले भांडण, तंटे, वितंडवाद हे सर्व संपून जातील। फार महत्वाचा गुण आहे। आज स्वामी स्वतः दाखवणार आहेत इथं आचरून, नुसतंच गप्पा नाही मारणार तर आचरून दाखवत आहेत स्वामी। तर बघूया कसा गुण आहे आणि आपल्याला किती फायदेशीर ठरणार आहे तो गुण स्वामींचा, ते समोर सविस्तर येणारच आहे। तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सर्व समजून जाईल। त्याचबरोबर तुम्हाला हेही समजणार आहे, नाथोबांनी देवतेला शिव्या दिल्या त्यावेळेस मग देवतेंनी काय केलं। नाथोबांनी अक्षरशः शिव्या दिल्या देवतेंना। का शिव्या दिल्या, कुठे जाऊन शिव्या दिल्या, आणि मग देवतेंनी त्या उपरांत काय केलं, हे सर्व आपण जाणून घेऊया। आजच्या सत्रातील दुसरं चरित्र आहे अणो अधिकार्याते जाऊ नेदने। अणोने अधिकार्याला जाऊ दिलं नाही। त्या काळातील माणसांमध्ये पण कसे गुण होते हेही पाहण्यासारखं आहे। तो कोण अधिकारी होता, कसे गुण होते त्याच्या ठिकाणी, हे पण आपण पाहणार आहोत। तर दोन्हीही चरित्र अत्यंत महत्वपूर्ण आहेत, आणि तुम्हाला जर या चरित्राचा पूर्णपणे लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे, आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, स्वामींच्या आरोगणेच्या वेळी दायंबा दुःख का करतात, हा कालचा प्रश्न होता। या प्रश्नाचं उत्तर काय ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथी या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 242। मंडळिका तिरस्कारी देवता गराहणेसी येणे। मंडळिकांनी तिरस्कार केला देवतेंचा, आणि देवता मग स्वामींपाशी मंडळिकाचं गारहाण घेऊन आलेले आहेत। नाथोबा एका गावा म्हणिया गेले होते। नाथोबा एका गावाला गेले, काहीतरी काम होतं। म्हणिया म्हणजे काय, काम होतं काहीतरी स्वामींचं, तर ते काम करण्यासाठी कोण्यातरी गावाला गेले होते। मग गोसावियाच्या दर्शना मागोते येताती। त्या गावाला गेले, तिथलं काम आटोपलं, आणि मग परत स्वामींकडे ते येत होते। एका गावा आले, एका गावाला पोहोचले ते, मध्येच एक गाव लागले त्यांना। तव दोन्ही पहार झाले। तेव्हा काय झालं होतं, दोन्ही पहार झाले। दोन्ही पहार म्हणजे काय, दुपहार झालेली आहे। दु म्हणजे दुसरा, पहार म्हणजे प्रहर, दुसरा प्रहर झालेला होता। म्हणजेच दुसऱ्या प्रहरामध्ये जास्त ऊन असते, आपण ज्याला दुपहार म्हणतो ना, तर त्याच दुपारी ते एका देवळा गेले, एका देवळामध्ये गेले। लक्षात असू द्या, आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा संस्कृत भाषेमध्ये कोणतेही शब्द असेच उचलले आणि लावून टाकले असं नसते, तर त्यामागे व्यवस्थित कारण असतात। ज्याप्रमाणे आपण महानुभाव पंथीय लोक पिडाहरण बोलतो, आता काही जणांना पिडाहरण शब्द माहिती नसेल, काही लोक पिराडन म्हणतात। पिराडनाचा दंडवत, पिराडनाचा दंडवत। पिराडन या शब्दाचा अर्थ काय झाला सांगा तुम्ही। पिराडन काय आहे, या शब्दाचा अर्थ काही माहित नाही, शब्दच चुकीचा आहे, अर्थ कसा लागणार त्याचा। शब्द काय आहे, मूळ पिडाहरण। त्या पिडाहरण शब्दाचं पिराडन करून टाकला आपण, मग अर्थ लागत नाही आपल्याला। बस मागून आलेला आहे, पुढे चालू द्या। त्याच्यावर विचार कधी करणार आपण, काय काम आहे आपल्याला, विचार करायलाच पाहिजे आपण की आपण जे बोलतोय ते चुकीचं आहे का, शब्द कुठे चुकलेले आहेत का आपले। तर पिराडन हा शब्द नाही, पिडाहरण हा शब्द आहे दुपारच्या जेवणाला। पिडा म्हणजे पोटात लागलेली पीडा, भूक लागलेली आहे त्याचं हरण करणे, यामध्ये फार गुह्य अर्थ आहे बरं का। पीडाहरण म्हणजे पोटाच्या भुकेचं हरण तर केलंच तुम्ही,
परंतु तेवढंच जेवायचं जे पोटाच्या पिढेचं हरण होईल. थोडक्यात सांगायचं म्हणजे या शब्दामध्ये एक वचन आठवते मला, शब्दाचा जर अर्थ सांगायला गेलं तर एक वचन आठवते, कारण या शब्दामध्ये ते वचन दडलेलं आहे. प्राणासी आहार द्यावा, इंद्रियासी नेदावा. पिढेचं हरण होईल एवढंच खायचं. उगत चांगलं आहे म्हणून घशाला येईपर्यंत खात बसायचं असं करू नका. शब्दामध्येच अर्थ आहे, फक्त पिढेचं हरण करा. नाहीतर बस पुरणाच्या पोळीचं जेवण आहे, करा जेवण मग घशाला येईपर्यंत. किंवा जे काही एखाद्याला चमचमीत पदार्थ आवडतात, मसालेदार भाज्या आवडतात, मग मसालेदार भाजीचं जेवण आहे, करा पोटभर जेवण. रात्रीची वेळ आहे की काय काही पाहायचं नाही, बस घशाला येईपर्यंत जेवण करायचं. मग इथे काय होते, जादा खाना जीवन घटाना. जास्त खाल्लं, कॅलरीज जास्त पोटात गेल्या, त्या नष्ट करू शकलो नाही आपण. व्यायाम नाही, काही नाही, फिरणं नाही, पळणं नाही, धावणं नाही. मग त्या कॅलरीज तशा साचतात शरीरामध्ये आणि मग नको ते रोगराई होते. ह्या ज्या कॅलरीज असतात त्या कॅलरीज तुम्हाला लगेच त्रास देतात असं पण नाही ना. साचून मग एकदमच ब्लॉकेज होतील, मग बायपासचं ऑपरेशन येईल, मग जास्त फॅट वाढल्यामुळे बसताना उठताना दम लागेल. रात्री जेवण केलं सकाळी एकदमच माणूस जाड झाला असं कधी होत नाही. वर्ष 2 वर्ष 3 वर्षापर्यंत हळूहळू थोडी चरबी साचत एकदम माणूस जाड होऊन जातो. आणि मग ते चरबी कमी करण्यासाठी फार मोठे परिश्रम घ्यावे लागतात. आणि म्हणून पिढाहरण या शब्दामध्ये फार खोल अर्थ दडलेला आहे. आपण कधी विचारच करत नाही, त्या शब्दाकडे लक्षच देत नाही आणि त्या शब्दाची गुह्यता काय आहे, गहनता काय आहे हे आपण लक्षात आणत नाही. जर तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील, ज्या व्हिडिओमुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत असते, ज्यामधून मी तुम्हाला प्रत्येक वाक्याचा अर्थ सांगतो, शब्द व्यवस्थित समजावून सांगतो, आणि असे व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहिजे असतील ऐकायला, तर तुम्ही चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर, म्हणजे तुम्हाला नित्यनेमाने असे ज्ञानवर्धक व्हिडिओ दररोज मिळत राहतील. तर इथे दुसरा प्रहर झालेला होता, म्हणजे 9 ते 12ची वेळ. 10-11च्या समोर चांगलं ऊन तापते. मग नाथोबांना असं वाटलं की आपण उन्हाची वेळ टाळली पाहिजे आणि म्हणून ते एका देवळामध्ये गेले. तिथे गेले तर डांका वाजतात, तिथे वाद्य वाजवणं चालू होतं लोकांचं. मग आणि का देवळा गेले, मग दुसऱ्या देवळामध्ये गेले नाथोबा. तव भवंतिया देवता असती, त्या मंदिरामध्ये तर चौबाजूने देवता ठेवलेल्या होत्या. कैसिया रांडा भवंतिया बैसलिया असती. नाथोबा म्हणतात कसं तरी पाठ टेकावी असं वाटत होतं मला मंदिरामध्ये जाऊन. ह्या रांडा तर सर्व भोवतालच बसलेल्या आहेत, कसं झोपावं, यांच्याकडे पाय होतील. शब्द काय वापरला, रांडा, जे वापरायला नाही पाहिजे होता. कवनी ठाई पाठी घालू. मग नाथोबा म्हणतात आता कुठे जाऊन मी झोपू बरं. मग एका झाडातळी पाठी घातली, एका झाडाखाली जाऊन पाठी घातली म्हणजे पाठ टेकवली, म्हणजेच झोपलेले आहेत. तो हडहडीत जोरू आला, लगेच इकडे ताप आला त्यांना. गोसाव्यांसी उपहडू झाला, स्वामी झोपेतून उठले. गोसाव्यांसी बाहेरिले पट्टी शाळेवर आसनासे. हे चरित्र नेवाशाचं आहे बरं का, अजून गाव बदललेलं नाही स्वामींनी. तर त्यांना ताप आलेला आहे, स्वामी इकडे झोपलेले होते. झोपेतून उठतात, पट्टी शाळेवर येऊन बसतात. देवता गाराणे सांगाव्या आलिया. देवता नाथोबांचं गारहाणं सांगण्यासाठी आलेले आहेत स्वामींजवळ. गोसाव्या पुढा सांगो लागलिया. स्वामीं पुढे सांगायला लागल्या देवता. गोसावी हूं ऐसे म्हणतात ती. स्वामी फक्त ऐकून घेतात. जसं आपण ऐकून घेतो ना एखाद्याची गोष्ट, तसं एवढे ब्रह्मांडाचे चालक मालक, उभयदृश्य परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गप्प बसलेले आहेत, देवतेचं गारहाणं ऐकत आहेत हूं म्हणून. मग बाईसी म्हणितले. बाईसा म्हणतात बाबा हे कवनेसी बोली जाताय. बाईसा म्हणतात बाबा असं तुम्ही कोणाला बोलत आहात बरं. यावर मग स्वामी म्हणतात सर्वज्ञ मित्रे बाई मंडळिकाचे येथ गारहाणे आले. स्वामी म्हणतात बाई मंडळिकाचं गारहाणं आलेलं आहे आमच्याकडे. गारहाणे कायसे बाबा. बाईसा म्हणतात कशाचं गारहाणं आलेलं आहे. मग ते समोर सविस्तर सांगतातच देव, परंतु या प्रसंगावर आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे. हल्लीचे आई वडील बघा तुम्ही, त्यांच्या मुलाला जर कोणी काही बोललं, त्यांचा मुलगा चुकलेला जरी असेल आणि त्याला जर कोणी काही बोललं, तर आजकालचे आई वडील मुलांना समजून सांगण्यापेक्षा ज्याने त्या मुलाला बोललेलं आहे त्या माणसाला जाऊन हे भांडतील, अशी परिस्थिती आहे सध्याची. असा एक विचित्र प्रकारचा लाड चालू आहे. आपला मुलगा जरी चुकलेला असला तरी पण मायबाप पुढच्या माणसाला भांडायला जातात. हे नाही म्हणत मुलाला की तुझं चुकलं, तू असं करायला नाही पाहिजे होतं, जा त्यांना जाऊन क्षमा माग, असं नाही म्हणणार. परिस्थिती फार भयंकर झालेली आहे सध्याला.
किती प्रमाणात लेकरांचे लाड करावेत हेच आपल्याला समजत नाही. बरं, परमेश्वराला भक्ताचा अभिमान जसे मायबाप लेकराचा अभिमान घेतात तसा नसतो असं पण नाही. मायबाप जसे लेकराचा अभिमान घेतात त्याच्यापेक्षा अनंत पटीने परमेश्वराला स्वतःच्या भक्ताचा अभिमान असतो, स्वतःच्या शिष्याचा अभिमान असतो. तर मग इथे स्वामी गपचूप ऐकून घेतात गारानं. स्वामी म्हणू शकले असते, माझा भक्त आहे, बोलला तर काय झालं, ही सृष्टी मी तयार केलेली आहे, मग माझ्या लेकराने जरी बोललं तुम्हाला काय बिघडलं, असं म्हटले का देव? नाही. परमेश्वर आहेत, ते सगळ्या सृष्टीचे चालक मालक आहेत, त्यांना सृष्टी चालवायची आहे. आणि असं जर बोललं तर परमेश्वर नीतिमंत ठरणार नाही. जसं आपण पाहतो, एखादा राजकारण्याचा कार्यकर्ता असेल तर तो पोलिसांसोबत हुज्जत घालतो, कोणावरही दादागिरी करतो, अरे मी अमक्या अमक्याचा कार्यकर्ता आहे. तसं देवाला करता येईल का की अरे माझी सृष्टी आहे, मग तू कसं माझ्या भक्ताला असं बोलतो? त्या देवतेला म्हटले का देवाशी? नाही. गपचूप एक शब्द न काढता हू हू म्हणून ऐकून घेतलं. या भक्ताच्या कारस्थानीमुळे नाथोबा जर तसे वागले नसते तर देवाला इथे हू हू म्हणून ऐकून घेण्याची गरज नव्हती. तर परमेश्वर पण बघा, भक्ताची चूक झालेली आहे, ते गारानं परमेश्वराला ऐकावंच लागलं. गपचूप हू हू म्हणून देवाने ऐकून घेतलं. तर परमेश्वर असे नीतिमंत आहेत, ज्याप्रमाणे कार्य करायला पाहिजे त्याचप्रमाणे प्रत्येकाने कार्य केलं पाहिजे, असं देवाला आपल्याला इथे सांगायचं होतं. आता काही जणांना असं वाटू शकते की परमेश्वर होते ते त्यांना सर्व शक्य आहे. आताच्या काळातील उदाहरण देतो मी तुम्हाला. उदाहरण आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. ज्यावेळेस लस घ्यायची होती कोरोनाची लस घेताना मोदींनी एखाद्या डॉक्टरला फोन नाही केला मोठ्या दवाखान्यातल्या की तुमच्याकडे लसीकरणाच्या बॉटल्स आलेल्या आहेत, एक इंजेक्शन घरी घेऊन या आणि मला इंजेक्शन द्या, मी लस घेण्यासाठी तुमच्या दवाखान्यात येणार नाही, असं म्हटले का? नाही. सरळ निघाले, दवाखान्यात पोहोचले आणि तिथे जाऊन त्यांनी इंजेक्शन घेतलेलं आहे, लस घेतलेली आहे. म्हणजे नियमांचं पालन स्वतः करावं लागते. जर मोदी साहेबांनीच स्वतः जाऊन दवाखान्यात इंजेक्शन घेतलं, लस घेतली, तर मग मोदींच्या मंत्रिमंडळातील कोणी मंत्री अशी हिंमत करू शकतील का की डॉक्टरांना घरी बोलवायचं? पहिलेच तर डॉक्टर लोक सर्व परिश्रम घेत आहेत. या कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर लोकांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत आणि पुन्हा त्यांना त्रास द्यायचा की तुम्ही घरी या आणि मला लस द्या म्हणून. तर हे सर्व नीती नियम जे आहेत ते आपण पाळले पाहिजे मोठ्या माणसांनी, तर बाकीचे पाळतील. मोदींनी तो नियम पाळला. कोणताही मंत्री असा म्हटला नाही डॉक्टरला, कोण्याही मंत्र्याची हिंमत झाली नाही डॉक्टरला असं म्हणण्याची की घरी येऊन आम्हाला लस द्या, आम्ही येणार नाही. आपल्या महाराष्ट्रातले काही मोठे मोठे राजकारणी लोक डॉक्टरांना घरी बोलून इंजेक्शन घेत आहेत, लसी घेत आहेत. तर अशी गोष्ट आहे, मोठ्याने वागलं की हाताखालचे पण तसे वागतात. मोदींच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याने घरी बोलून डॉक्टरला इंजेक्शन द्या असं म्हटलं नाही. तर हे झालं आताच्या काळातील उदाहरण. तर आपणही याप्रमाणे वागलो पाहिजे, जे काही नीती नियम आहेत त्याप्रमाणे चाललो पाहिजे. परमेश्वर अवतार असून इथे हू हू करतात, ऐकून घेतात सर्व गारानं. असं नाही म्हटले की माझाच भक्त आहे, काय होते बोललं तर, काय झिजलात का तुम्ही, काय झालं बोललं तर, असं देव म्हटले नाही. भक्ताकडून चूक झालेली आहे त्याचं त्याला ते भोगावं लागणार. कारण त्यांना लगेच ताप आलेली आहे. आपण आताच पाहिलं की झाडाखाली जाऊन बसले ते, आणि झाडाखाली बसल्यानंतर ज्वरू आला, हडहडीत ज्वरू आला, म्हणजे एकदम जोरात ताप आली. तर भक्तालाही जे कर्म केलेले आहेत ते भोगावेच लागणार आहेत, मग सन्निधानी असो की असन्निधानी असो. आणि म्हणून आपणही सर्व नीतिनियमानं वागलो पाहिजे. आपली जर काही चूक झाली तर ऐकण्याची क्षमता आपण ठेवली पाहिजे. आपल्या घरच्या सदस्यांची काही चूक झाली, कोणी बाहेरचं आलं सांगण्यासाठी, काही भांडत आलं जोरात अंगावर, तरी पण म्हणायचं बाबा चूक झाली, आम्ही क्षमा मागतो. परमेश्वर अवतार इथं गप्प बसतात, म्हणजे आपण कोण आहोत बरं भांडण्यासाठी कोणाला? जर आपली चूक आहे तर आपण ती मानायला पाहिजे आणि ती चूक सुधारून घेतली पाहिजे. तरच आपण आपल्या घरातील सदस्यांसमोर एक आदर्श ठेवू शकतो की समाजामध्ये कसं वावरावं, कसं जगावं, कसा व्यवहार असावा. म्हणजे आपल्या घरातील सदस्यांवर चांगले संस्कार होतील आणि जीवनामध्ये पण ते अशा वितंडवादामध्ये फसणार नाहीत. माघार घेण्याचं पण त्यांना समजेल की आपलेही मोठे माणसं माघार घेत होते तर आपणही घ्यायलाच पाहिजे. जर आपली चुकी झाली तर आपणही तेवढं मोठं हृदय केलं पाहिजे की पुढच्या समोर जाऊन आपण क्षमा मागावी. कारण हल्ली चुका तर करतात लोक, परंतु वर शिरजोर होतात, पुन्हा म्हणतात काय झालं मग केलं, काय होते तुझ्याच्याने करून घे. असं म्हटल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये शांतता येणार आहे का? तुमच्या जीवनामध्ये वितंडवाद, भांडणच वाढणार जास्त. आणि ह्यापासून दूर होण्यासाठी स्वामींनी प्रत्यक्षात इथे आचरण करून दाखवलेलं आहे. देवता आल्या, गपचूप ऐकून घेतलं. काय गरज होती ऐकून घेण्याची? देवाने म्हटलं असं समोर उभं राहायचं नाही, आमच्या म्हणायची गरज नव्हती. मनात उल्लेख आला असता तर त्यांना पळून जावं लागलं असतं देवतेंना. परंतु परमेश्वर नीतिमंत आहे, तर आपण पण परमेश्वराचे अनुयायी आहोत, तर आपणही नीतिमंत राहिलं पाहिजे. आपण नीतिमंत राहिलो तर आपल्या पुढच्या पिढीवर संस्कार होतील तसे. आणि हेच नीतिमूल्य जे आहेत ते आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडून शिकायचे आहेत. फार मोठी गोष्ट आहे हे. मला जेवढं सविस्तर सांगता आलं तेवढं मी सांगितलं.
आणि अजूनही सांगतो म्हटलं तर अजून वेळ खूप जाईल आणि आपलं चरित्र तसं राहून जाईल, आणि म्हणून मी इथेच हा विषय थांबवतो आणि आपल्या पुढच्या विषयाकडे वळूया आपण. सर्वज्ञ म्हणितले मंडळीके देवतेसी सविया दिधलिया तयासी तेथ ज्वरू आणिला आपण येत घराणे नसी आलिया. स्वामी म्हणतात बाईसांना, बाई आमच्या मंडळीकाने तिथे या देवतेंना शिव्या दिल्या आणि देवतेने काय केलं, मग शिव्या दिल्यामुळे ज्वरू आणिला, नाथोबांना ताप आणलेली आहे देवतेंनी. आपण येत घराणे नसिया आली, आणि आमच्या पाशी इथे घराणं करण्यासाठी देवता आलेली आहेत. तो वेळचा वेळी नाथोबा दुःखेने नसी निवासिया आले. तेव्हा नाथोबा असं दुःख करत करत, ताप आलेली आहे अंगामध्ये, कसं तरी फार कष्टाने परिश्रमाने निवासापर्यंत पोहोचलेले आहेत. आता आपल्या दर्शकांना असं वाटू शकते की मोदींचं उदाहरण का दिलं, तुम्ही मोदींची जाहिरात का करता. आपण इथेच तर चुकतो. अहो, ज्या व्यक्तीकडून जो गुण आपल्याला शिकायला मिळतो तो गुण आपण घेतला पाहिजे. मोठं मन दाखवा, आताच मी बोललो तुम्हाला. कारण कसं असते, काही जणांच्या मनामध्ये विरोध असतो. तर मग आता मी मोदींचं नाव घेतलं तर मग काही जणांना वाटतं की ही जाहिरात करत आहेत मुद्दाम, हे राजकारणामध्ये शिरत आहे. आपल्याला राजकारणाचं काय करायचं, आपल्याला जाहिरातबाजी कशाला करायची, कोणाची आपल्याला काय गरज आहे. परंतु ज्या व्यक्तीकडे जो गुण आहे तो गुण आपण घेतलाच पाहिजे. मोदींना फक्त एक फोन करण्याची गरज होती, तिथपर्यंत इंजेक्शन पोहोचले असते. परंतु त्यांनी किती एकदम नॉर्मलपणे, एक सामान्य माणूस जसा जातो दवाखान्यात तसं जाऊन त्यांनी इंजेक्शन घेतलं. हे घेण्यासारखं आहे. आणि असा आदर्श त्यांनी दाखवला तर आपणही तो आदर्श घेतला पाहिजे. गुण जो आहे तो कुठेही भेटो आपल्याला, तो गुण घेतला पाहिजे आपण. तो राजकारणी असो, तो कोणी असो. जर चांगलं वागत असेल तर चांगलं घेतलंच पाहिजे आपण. आपला सोयरा धायरा एखादा म्हणत असेल की नाही मोदींनी वाईट काम केलं, हे गोहत्या प्रतिबंध कायदा आणला, गाईला सोडून द्या, कमी बैलाला ती खटकाला विकू द्या, असं जर म्हणत असेल तर आपला सोयरा का असेल आपण त्याचा विरोध केला पाहिजे. कारण हिंसा पापच आहे किती केलं तरी. असे कितीतरी पाहिलेत मी, आपल्या उपदेशी लोकांमध्ये पाहिले मी. उपदेशी लोक पाहिले, सोयरे जाऊ द्या, उपदेशी लोक असे मी काही पाहिले. मागे जे गोहत्या प्रतिबंध कायदा आला होता त्यामध्ये आपले उपदेशी शेतकरी म्हणायला लागले होते. माझ्याजवळच एकाने असं म्हटलं होतं की गाय जाऊ द्या, समजा गाय तरी घरी ठेवू आपण, परंतु बैलांना काय करायचं, एकदम भाकड झालेले आहेत, उगं चारा खाऊ घालायला धन झालेत बैल घरी. बैलाला खटकाला द्यायला पाहिजे आपण. बैलाला खटकाला विकण्याची परवानगी मोदींनी द्यायला पाहिजे होती असं म्हटले. आता काय बोलावं अशा लोकांना. म्हणजे बैल म्हणजे त्याच्यात काय जीव नाही का. अहो, ज्या बैलाने राबला अख्खं आयुष्य, त्याने तुमच्या शेतामध्ये घाम गाळला ज्या बैलाने, आणि त्याच्याने काम होत नाही म्हणून तुम्ही सरळ घराच्या बाहेर काढून देता आणि खटकाला देता कापायला. कितपत योग्य आहे हे. तुम्ही खरंच आहात का चक्रधर स्वामींच्या अनुयायी. जेवढे काही शेतकऱ्यांच्या इथे नापिकी होत आहे, त्यांना बरकत येत नाही, त्यामागे हेच कारणीभूत आहे. हे जे हिंसा पाप करत आहात तुम्ही, ते हिंसा पापच कारणीभूत आहे. जो टळटळात आहे, ज्या गायीने, ज्या बैलाने तुमच्या घरी आयुष्य घालवलं, बैलाने तुमचं शेत नांगरून दिलं, मशागत करून दिली, ज्या गायीने तुम्हाला आयुष्यभर दूध पाजलं आणि ती भाकड झाली म्हणजे तुम्ही विकून टाकता खटकाला. मग याचा टळटळात कोणाला लागणार आहे. मी शेतकऱ्यांचा विरोधी आहे असं नाही, परंतु जी सत्य परिस्थिती आहे ती मी सांगत आहे तुम्हाला. माणुसकी सारखं काहीतरी आपण जगलो पाहिजे. पैसा निवळ असतो का जीवनामध्ये, पैसाच महत्वाचा असतो का. विकलं म्हणजे काहीतरी पैसा येईल, 4 पैसे घरी. ह्या मागे पण फार मोठं एक गुह्य विषय आहे, ते सांगायला गेलं तर बराच वेळ लागेल. आणि त्यामुळे आपण जास्त विषयांतर करणार नाही, तर आपण आपल्या लिळेकडे येऊया. तर एवढं लक्षात असू द्या, हिंसा कितीही केलं तरी पापच आहे आणि अशी हिंसा करू नये. आपण कधीही खाटकाला गाय किंवा बैल विकणं हे चुकीचं आहे. स्वामींनी असून गायीचं रक्षण केलेलं आहे. दत्तात्रय महाराजांनी आज्ञा केली होती सहस्रार्जुनाला, गायीचं रक्षण कर. तू जर गायीचं रक्षण करणार नाही तर तुझा सत्यानाश होईल, देव म्हटले होते दत्तात्रय महाराज. मग दत्तात्रय महाराजांची वाणी खोटी ठरेल का. तुम्ही जर गायी विकत आहात खाटकाला, बैल विकत आहात खाटकाला, मग दत्तात्रय महाराजांचं वचन तर खरं होईलच, नाश तर होणारच. तर मला जेवढं सांगायचं या संदर्भातलं सांगितलं. आता आपण विषयाकडे येऊया. तर अशा प्रकारे देवतेने गारहाणे केलं स्वामींपाशी येऊन. नाथोबा दुःखिस्त अवस्थेत नेवाशाला पोहोचलेले आहेत. अंगी जरूर रगतांबर डोळे, अंगामध्ये ज्वर आहे, ताप आहे, आणि डोळे कसे आहेत, रगतांबर डोळे, म्हणजे एकदम डोळ्यामध्ये रक्त उतरल्यासारखं एकदम लाल जर डोळे झालेले आहेत. गोसावियांसी दंडवते घातली, श्रीचरणाला लागले. स्वामींना दंडवत घातले, साष्टांग त्यांनी पाया पडले. गोसावी जवळी बैसले, स्वामींजवळ बसले. गोसावी पुसले, उशिरकांगा लाविला मंडळिका. स्वामी म्हणतात, मंडळिका उशीर का बरं लावला तुम्ही. जी मज ज्वरू आला. स्वामींना सर्व माहिती आहे. स्वामींना काय प्रकार घडला ते सर्व देवतेंनी येऊन सांगितलेलं आहे अदृश्य रूपामध्ये. आणि परत स्वामी इथे सविस्तर विचारणा करतात आपल्या भक्ताला. हाही गुण घेण्यासारखा आहे. तुम्हाला जरी विषय माहित असतील तर पुढच्याची बाजू कधीही ऐकून घ्यायची पूर्णपणे. तसंच स्वामी इथे विचारत आहेत, काय झालं नेमकं, कशामुळे तुम्हाला ताप आलेला आहे, उशीर का लावला तुम्ही, असं देव विचारतात. उशिरू कांगा लाविला. जी मज ज्वरू आला. मग नाथोबा म्हणतात, जी मला ताप आलेला आहे खूप. मग मज चालवेची ना.
नाथोबा म्हणतात मला भयंकर ताप आलेली आहे आणि म्हणून मला चालवेची ना म्हणजे चालताच येत नव्हतं. मग हळूहळू आला, हळूहळू कसा तरी पोहोचलो नेवाशापर्यंत. सर्वज्ञ म्हणले जरू कांगाला, माहितच नाही जणू काय स्वामींना असे प्रश्न विचारतायत स्वामी. तुम्हाला ताप का बरं आला? जी जी ते नेणो. स्वामींना नाथोबा उत्तर देतात. नाथोबा म्हणतात जी जी नेणो, ताप कसा आला मला माहिती नाही. सर्वज्ञ म्हणले तुम्ही देवतेसी शिव्या कांगा दिल्या. स्वामी म्हणतात तुम्ही देवतेला शिव्या का बरं दिल्या? जी जी मी एका गावा आला तो दोन्ही पहार झाले. नाथोबा म्हणतात मी एका गावाला पोहोचलो, तिथे दुपार झालेली होती आणि मग तात वेळ भाजाव्या एक देवळासी आला. तात वेळ म्हणजे गरमीची वेळ होती, ऊन खूप तपलेलं होतं आणि मग ऊन टळू द्यावं आणि ऊन टळल्यानंतर मग निघावं असं मला वाटलं आणि म्हणून मी एका देवळामध्ये गेलो. तो तेथे डांका वाजत होत्या, तिथे वाद्य चालू होते. मग आणि का देवळा गेला, मग दुसऱ्या मंदिरात गेलो तर अवघ्या भवंत्या बैसल्या असती. मी दुसऱ्या मंदिरात गेलो तर तिथे गेल्यानंतर मी असं पाहिलं की सर्व मंदिराने देवता अशा ठेवलेल्या होत्या. मग म्या सविधी धली आणि मग मात्र मी सिवीत दिली. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात तुम्हा तेत ज्वरू आणिला आपण येत गारहाणे नसी आली. स्वामी म्हणतात तुम्हाला तिथे ज्वर आणला त्या देवतेंनी आणि आमच्या जवळ आल्या त्या सर्व देवता गारहाण करायला तुमचं. पुढे स्वामी म्हणतात लेपाचा देवळी न बैसावे. लेपाच्या देवळामध्ये साधकाने कधी बसू नये. लेपाचं देऊळ म्हणजे काय? जिथे कोरीव कांडारीव मूर्त्या बनवलेल्या आहेत, कोरीव ज्याच्यावर नक्षी काम केलेलं आहे, असे जे दगड आहेत त्या दगडापासून तयार केलेलं मंदिर, असे जे लेपाचे देऊळ आहेत जिथे स्त्रियांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत, दुसरी काही देवतींच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत, तर अशा ठिकाणी साधकाने राहू नये असं स्वामींनी इथे सांगितलेलं आहे. भोगस्थानी न बैसावे. जिथे भोगस्थान आहे देवतेचं तिथेही बसू नये. ज्या ठिकाणी देवता भोग घेतात, जे काही जनमानस आहे त्यांच्या ठिकाणी जे काही अर्पण करते, देवतेच्या ठिकाणी कोणी बोकड अर्पण करते, कोणी कोंबडा अर्पण करते, कोणी नारळ फोडते, कोणी काही करते, हे जे जनमानस तिथे अर्पण करत आहे पदार्थ, ह्या अर्पण केलेल्या पदार्थांचा जिथे देवता भोग घेते, स्वीकार करते, तर अशा ठिकाणी माणसाने थांबू नये. जे साधक आहे त्या साधकाने कधीही थांबू नये असं देव इथे स्पष्ट सांगतात नाथोबांना. अति असुरे स्थानी नसावे. अति असुर स्थान जे आहे म्हणजे अति असुर स्थान म्हणजे काय? जिथे रजतमाचा अतिशय आहे, अतिशयशी रजतम आहेत जिथे, त्याला अति असुर स्थान असं बोलतात. तर तिथे साधकांनी राहू नये. ते स्थान न पळे तरी आपण आणि का स्थाना जायजे. त्या एखाद्या स्थानाच्या ठिकाणी तुम्हाला करमत नसेल तर दुसऱ्या ठिकाणी जा. तुम्हाला त्या देवतेच्या मंदिरामध्ये जायची गरज नव्हती. तिथे देवता दिसल्या तर गपचूप निघून यायचं होतं. शिव्या कशाला दिल्या तुम्ही? तिथं तुम्हाला पटलं नाही, निघून जायचं दुसऱ्या ठिकाणी. तुम्ही तिथे शिव्या का दिल्या? परिदेवतेसी सविने दिजे किंगा. स्वामी म्हणतात देवतेला कधीही शिव्या द्यायच्या नाही. आपण कोणाची ताती न कीजे तरी आपुली कहणी न करी. आपण जर कोणाची कुचेष्टा केली नाही, कोणाची थट्टा केली नाही, मस्करी केली नाही, तर दुसरं कोणी येऊन आपली कशी काय मस्करी करेल? आपण जर कोणाची खोडच काढली नाही तर उगाच कोणीतरी येऊन आपली खोड कशाला काढेल? तुम्ही तिथे जाऊन खोड काढली देवतेंची, शिव्या दिल्या आणि म्हणून मग त्या देवतेने तुम्हाला ताप आणलेला आहे. मंडळी का ओखटे करीत साता कवनी गोमटे आते न पवे. गोमटे करीत साता कवनी ओखटे आते न पवे. स्वामी म्हणतात मंडळीकांना जर तुम्ही ओकटं केलं तर कधीही तुम्हाला गोमटं नाही मिळणार आणि गोमटं केलं तर कधी ओकटं नाही मिळणार. पुण्य जर केलं तर पुण्यच मिळणार, पाप केलं तर पापच मिळणार. आपण कवना ते ओखटे न म्हणे तरी आपणे आते कवनी ओखटे न म्हणे. आपण जर कोणाला वाईट म्हटलोच नाही तर मग आपल्यालाही कोणी वाईट म्हणणार नाही. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात सतसंभवी आपले विघ्न चुकवावे. की स्वामी म्हणतात तुम्ही स्वतः सतसंभवी विघ्न चुकवायला पाहिजे असं समजत असताना तुम्ही उगाच तिथे गेलात. आपण साधारण माणसाला कधी कोणाला शिव्या देत नाही. तुम्ही साधू महात्मे आहात. साधू महात्मा कधीच कोणाला शिव्या देत नाही. रस्त्याने कोणीतरी चाललेला आहे आणि दे शिवी असं कधी करते का कोणी? नाही. तुम्ही तर साधू महात्मे आहात. मग देवतेला कशी काय शिवी दिली तुम्ही? हे चुकीचं आहे. येतीचे म्हणून उपसाहिले. स्वामी म्हणतात तुम्ही आमचे शिष्य होतात, आमचे भक्त होतात तुम्ही, म्हणून उपसाहिले म्हणजे थोडक्यावर गेलं, थोडीशी तापच आली तुम्हाला. नाथोबाई म्हणतले नाजी मी ताती कायस्या करीन. नाथोबा म्हणतात जी मी कशाला कोणाची ताती करू, कशाला कोणाची खोडी काढू. मी आयसे म्हणतले बरवाद नाता जोगिया बाईला व्यापिती आणि बरवे झाड रांडा देवता व्यापिती. मी फक्त एवढं म्हणालो की बरवाद नात जोगिया, जो कोणी ज्ञानी व्यक्ती असेल त्या ज्ञानी व्यक्तीला, त्या ज्ञानी साधकाला बाईला व्यापती म्हणजे बाया व्यापून टाकतात. बायात जास्त राहतात त्याच्यापाशी जे ज्ञानी असते.
आणि बरवे झाड रांडा देवता व्यापिती, आणि जे बरवे झाड आहे, चांगलं झाड आहे, ज्याच्या खाली व्यवस्थित बसू शकतो माणूस, दाट सावली आहे, ते रांडा देवता व्यापिती, म्हणजे अशा या देवता येऊन बसतात तिथे. मी एवढंच तर म्हणालो, मी कुठे त्यांना काही त्रास दिला किंवा मी कुठे त्यांची ताती केली. सर्वज्ञ मित्रे सवी देणे हे एक ताती करण्याची किंगा. स्वामी म्हणतात तुम्ही शिवी जरी दिली तरी तेही एक प्रकारची ताती करणेच आहे ना, एवढं तर तुम्हाला समजायला पाहिजे. हो काजी आजी लागोणी न करी जी. मग नाथोबा म्हणतात जीजी, आजपासून मी कधीही अशी ताती करणार नाही. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात बाई या ते पाणी भाताची मुद करुणी ओवाळा. स्वामी म्हणतात बाई यांना पाणी भाताची मुद करून ओवाळा, पाणी भाताचे मुटकुळे करा असे हातामध्ये असे दाबून आणि ओवाळून टाकून द्या. मग बाईसी पाणी भाताची अमुदा करुणी ओवाळीले. मग बाईसांनी पाणी भाताच्या अमुदा केल्या तयार, ओवाळलं. मग तयाचा ज्वरू गेला, मग त्यांचा ज्वर गेलेला आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 243. अणो अधिकार्या ते जावणे दणे. अणो हा जो एक भक्त होता स्वामींचा, तो अधिकाऱ्याला गावामध्ये जाऊ देत नव्हता. अणोशी स्थिती झाली तेही कुपिणू हाती घेतला, जाऊनी वेसीसी उभे राहिले. जो अणो होता त्याला झाली स्थिती, स्थितीच्या भरामध्ये त्यानं काय केलं, कुपिणू हाती घेतला, कोपिन जी होती त्या हातामध्ये घेतली आणि जाऊन वेशीपाशी उभं राहिले. अधिकार्या गावरी गावे आला, अधिकारी आला त्या गावामध्ये जाण्यासाठी. तयासी रिओने दिती, त्याला आतमध्ये जाऊ देत नव्हते. कासोटा आडवडवी ती, कासोटा आडवा उडायचे. हा हा बापा जाऊ नये मागुते, हा हा बापा जाऊ नये. येरीकडे ठाकती, येरीकडे ठाकती, परी कहना पुढा रिगवेना. मग काय करायचे, ते वेस मोठी होती, त्या अधिकाऱ्यासमोर जाऊन उभं राहायचे, त्या अधिकाऱ्याला मध्ये जाऊ देत नव्हते. अधिकारी बाजूला सरकला की पुन्हा त्या साईडला सरकायचे. पूर्ण वेशीचं द्वार बंद केलं त्यांनी. जिकडून अधिकारी जाण्याचा प्रयत्न करेल त्या साईडला ते जायचे. अधिकारी जर उजव्या बाजूने जात असेल तर त्याच्यासमोर जाऊन उभं राहायचे. मग अधिकारी डाव्या बाजूने निघत असेल तर डाव्या बाजूला जाऊन त्यांच्यासमोर उभे राहायचे. म्हणजे जिकडून गेले तिकडून ते समोर जाऊन उभे राहायचे, आतमध्ये जाऊ देत नव्हते, समोर कोणाला जाऊ देत नव्हते. परी कहना पुढा रिगवेना, समोर कोणालाच जाण्याची हिंमत होत नव्हती. अरे हा कोणाचा पिसा, अधिकारी म्हणतो अरे हा कोणाचा पिसा आहे बरं, ना हा चांगदेव रावळा गोसावी यांचा पिसा. अधिकारी आपण शहाणा होता. अधिकारी असा नाही म्हटला सोबतच्या माणसाला अरे उचला रे याला टाका बरं बाजूला फेकून त्या तिकडे, उगाच त्रास देतोय आपल्याला. अधिकारी आपण माणुसकीचा होता. अधिकारी काय म्हणतो, अरे हा पिसा माणूस कोणाचा आहे. मोठ्या माणसाचे असे लक्षण असतात बरं का, नाहीतर मग उथळ पाण्याला खळखळाट असतो. चहापेक्षा कॅटली गरम म्हणतात, तशी गोष्ट आहे. जे खरंच मोठे माणसं असतात ते असे असतात, विचारपूस चौकशी करतात. नाही ते एखादा उथळ पाण्याला खळखळाट असणारा माणूस असता, उगाच उड्या मारणारा एखाद्या अधिकाऱ्याचा कार्यकर्ता जर असता तर म्हटलं असता अरे उचलून फेकायला बाजूला. परंतु हा माणूस माणुसकीचा आहे, मोठा माणूस आहे. या वागण्यावरूनच त्याचं लक्षात येते की तो मोठा माणूस आहे. हा काय म्हणतो, याला राग नाही येत. हा म्हणतो पहिलं की हा माणूस कोणाचा आहे पिसा, हे अणू जो आहे तो हा पिसा माणूस कोणाचा आहे. मग लोक म्हणतात हा चांगदेव रावळांचा आहे. तेही म्हणतले जात या ते विनवा. हा माणूस काय म्हणतो, जा त्यांना जाऊन विनवणी करा. मग आले लोक विनवणी करण्यासाठी. जीजी गोसावी यांचा पिसा तो वेसीसी उभा राहिला, असे अधिकारी अशी गाव रिगवणे दी. मग लोक जाऊन सांगतात की गावाचे अधिकारी आलेले आहेत, त्या अधिकाऱ्याला हा जो तुमच्या जवळचा अणू आहे की नाही तो आतमध्ये जाऊ देत नाही, त्या वेशीच्या द्वारामध्येच उभा राहिलेला आहे. अधिकारी अशी गाव रिगवणे दी, अधिकाऱ्याला गावामध्ये जाऊ देत नाही. सर्वज्ञ म्हणले वानर्या जा येथोनी बोलाविले असे ऐसे म्हणा. स्वामी म्हणतात वानर्याला, भटोबासांना की जा आणि त्यांना असं म्हणा की आम्ही बोलवलेलं आहे. कोणाला म्हणायचं, अणोला असं जाऊन म्हणा की आम्ही बोलवलेलं आहे. मग भट्ट गेले, भटोबास गेले. अनो चाल तुते गोसावी बोलाविता ती. भटोबास तिथे गेले आणि अनोला म्हणतात चाल बरं तुला स्वामींनी बोलवलं. मग स्थिती भंगली, स्थिती भंगली. स्थितीच्या भरामध्ये हे सर्व त्यांचे कार्य चालू होते. मग आले आणि मग हे जे अणू आहेत ते तिथून निघून आले. मग अधिकाऱ्याला गावात जाता आलं. तर अशा प्रकारे हे दोन्ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि दोन्ही चरित्रातून बरंच काही घेण्यासारखं आहे तुम्हाला. आपण मोठे माणसं आहोत असं समजून जे काही पुढे वाद येतील त्याला व्यवस्थित तोंड देणे, विचारपूस चौकशी करणे, हुज्जत घालणे, भांडणं करणे याने कधीही तुमच्या समस्या सुटत नसतात. समस्या उलट गुंतागुंतीच्या होत असतात आणि त्यामुळे तुमच्या समोरच्या ज्या समस्या आहेत त्या एकदम ब्रॉड माइंडेड डोक्याने बघा. तुमच्या समोरच्या ज्या समस्या आहेत त्यांचं समाधान करण्यासाठी तुमच्याकडे उपाय असतात, पण तुम्ही ते उपाय इम्प्लिमेंट करत नाही. आपण जर व्यवस्थित शांत डोक्याने जर आपण उपाय योजिले त्यावर, तर त्यावर उपाय मिळतात आपल्याला, त्या समस्या दूर होऊ शकतात.
परंतु आपण असा मोठेपणा दाखवला पाहिजे. स्वामींचा बघा मोठेपणा कसा आहे. स्वामी अनंत ब्रह्मांडाचे मालक आहेत, परंतु देवता ग्रहण करायला आल्या, गपचूप ऐकून घेतलं. देवता नाही म्हटले, अरे तुमच्यासारख्या देवता मी स्वतः तयार केल्यात आणि तुम्ही मला ग्रहण करता आमच्या शिष्याचं, असं नाही म्हटले. आपण मोठे आहोत, मोठ्या माणसासारखंच राहिलं पाहिजे असं स्वामी म्हणतात आणि व्यवस्थित त्यांचं ऐकून घेतात, हू हू करतात. जसं एखादं लहान लेकरू ऐकते, आई वडील काही सांगायले की लहान लेकरू कसं हू हू करते, तसं स्वामी करतात अक्षरशः. काय गरज होती हो? आपल्या या भक्तांनी चूक केली म्हणून देवाला बोलणे ऐकावे लागले की नाही, घराणं ऐकावं लागले की नाही. तर आपलं चुकलं त्यावेळेस आपण मोठे जरी असलो तरी ते आपण ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच आपली सुधारणा होईल. हे ज्वलंत उदाहरण स्वामींचं आपल्या समोर आहे. आणि हे अधिकार्याचं पण उदाहरण आहे. अधिकारी असं नाही म्हटलं लोकांना, अरे उचला रे याला, उचलून फेकून द्या बाजूला, टाकून द्या इकडे उकोंड्यावर, असं म्हटलं का अधिकारी? नाही. अधिकाऱ्याने चौकशी केली, शहानिशा केली, हा कोणाचा वेडा माणूस आहे, मग अमक्या अमक्याचा आहे ना, मग त्यांना जाऊन सांगा. म्हणजे सरळ सरळपणे त्यांनी काय केलं, ते जी समस्या होती समोरची, ते सरळ सरळ त्या समस्येचं निवारण केलं त्यांनी, एकदम डोक्याला टेन्शन न घेता. आणि आताच्या काळातील माणसं असू द्या, असे एखाद्या महानगरपालिकेचा महापौर असू द्या आणि कुठेतरी प्रवेशद्वारापाशी असा एखादा वेडा माणूस उड्या मारू द्या, हा महापौर काय करेल, अरे याला उचलून फेकून द्या म्हणेल बाजूला. मग काही लोक व्हिडिओ शूटिंग करतील की बघा राजकारणी लोकांना किती मजुरी आलेली आहे आणि या बिचाऱ्या गरीब माणसाला उचलून फेकून दिलं, याचा हात मोडला, याचा पाय मोडला, मोडो की न मोडो. परंतु तुम्हाला तर माहिती आहे मीडिया टीआरपी साठी काय करत नाही. मीडिया टीआरपी साठी हापापलेली असते, कशा ब्रेकिंग न्यूज देऊ मी. तर समस्या मोठ्या दिसतात समोर, परंतु त्याचे उपाय फार क्षुल्लक असतात. ते उपाय जर आपण अंमलात आणले तर त्या समस्या दूर होऊ शकतात. हे प्रत्यक्षात आपल्याला इथे उदाहरण स्वामींचं दिसत आहे आणि त्याचबरोबर इथे या अधिकाऱ्याचं पण उदाहरण दिसत आहे. तर मोठेपणामध्ये जर गेलात तर काय आहे, लाकडं फोडावे लागतात. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. ज्यांच्या अंगी मोठेपणा असतो, हत्ती मोठा असतो दिसायला, परंतु त्याच्या नशिबी काय आहे, लाकडं फोडण्याचं आहे. लाकडं इकडे तिकडे उचलून ठेवणे, लोकांना पाठीवर बसून घेऊन जाणे, मिरवणे. मुंगी छोटी असते बघा, परंतु मुंगी साखर खाते सरळ येऊन डब्यामधली, खाते की नाही. मग तसं आपणही लहान झालो पाहिजे. आपण काय मरणार आहोत का लहान झालो तर, परंतु आपल्याला साखर नक्की खायला मिळणार आहे. हत्तीसारखं मोठं होऊन आपल्याला लाकडं फोडायची तर नाही. त्यामुळे नम्रतेने वागा. मोठ्या मोठ्या समस्या तुमच्या समोर येऊन गायब होऊन जातील. कितीही महापूर येऊ द्या, लव्हाळ्याचे झाडं कधी उपटून गेलेत का? नाही. तसं नम्र व्हायचं शिका. भरपूर काही आपल्या जीवनातल्या समस्या आपोआप मिटून जातील. तर हे स्वामींचे चरित्र नक्कीच आवडले असतील तुम्हाला आणि यामधून जे काही आपल्याला घ्यायचं आहे ते पण तुम्हाला समजलं असेल. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आजच्या या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, उत्तरार्ध लीळा क्रमांक 242 या चरित्रामध्ये स्वामी त्या देवतेंचं घराणं गपचूप ऐकून घेतात हू हू म्हणून. ते कशामुळे? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक 243 मधला, तो जो गावाचा अधिकारी आहे त्याने इथे काय कुशलता दाखवली या प्रसंगावर आणि ते समस्या जी समोर होती त्यांच्या उभी ती कशी निवारण केली. तर या प्रसंगावरून नेमकं आपण काय शिकवण घेतली पाहिजे आणि आपल्या नित्यदिनीच्या जीवनामध्ये हे शिकवण कशी उपयोगात पडेल, हे दुसरा प्रश्न आहे. तर असे 2 प्रश्न विचारलेले आहेत. दोन्ही प्रश्नाचं तुम्ही नक्कीच उत्तर देणार अशी अपेक्षा आहे. तर आता पाहूयात आपण कालच्या सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, स्वामींच्या आरोगणेच्या वेळी दायंबा दुःख का करतात. या प्रश्नाचं उत्तर आहे, स्वामी ज्यावेळेस आरोगणेला बसतात नेमकं त्यावेळेला गरमागरम उपहार आलेला असतो आणि दायंबाला असं वाटते आता गरमागरम पदार्थ जे आलेले आहेत तेच स्वामींना बाईसा उपहारामध्ये वाढणार आणि माझे पदार्थ तसेच राहतील आणि म्हणून हे दुःख करायला लागले की माझ्यासारख्या गरीबाचं पापीचं कसं काय देव स्वीकार करतील. परंतु स्वामींनी त्या पुढच्या भक्ताचा आलेला उपहार पण स्वीकार केला आणि जे उपहार दायंबांनी तयार केला होता, दायंबाचाही उपहार स्वीकार केला, ते पण प्रसन्न होऊन की दायंबांनी केलेली भाजी खूप छान झाली, चपात्या खूप छान झाल्या, खीर खूप छान झालेली आहे, असं अनुमोदन करत करत, पदार्थाची स्तुती करत करत देवाने आरोगणा केली आणि दायंबा खूप हर्षित झाले की स्वामींनी माझ्या उपहाराचा स्वीकार केलेला आहे एवढ्या प्रसन्नतेने. त्यामुळे दायंबा पण आनंदित झालेले आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये बाईसा करवी काळबोटा दौडवणे हे चरित्र आहे. काळबोटा हा एक विचित्र माणूस होता, त्याला स्वामींनी दौडायला सांगितलं. बघूया काय होते ते, कशा चोऱ्या करतो हा पण आणि बाईसांना असा खुश करतो की बाईसा पण म्हणतात की काळबोटा फारच चांगला आहे बाबा. स्वामींचं ऐकायला तयार नसतात बाईसा.
तर नेमका काय प्रसंग आहे तो तुम्हाला व्यवस्थित उद्या समजणारच आहे. आणो सिकासूत्र त्यागू प्रशंसा हेही चरित्र आपण उद्या पाहणार आहोत. भटा केस तोडा पाणी कापड बांधवणे, केस तोडावर पाणी कापड कसं लावावं हे देव सांगतात. भटोबासांना केस तोड झालेला आहे ते बघूया सविस्तर आपण उद्या. म्हाळसा दर्शना येणे म्हणजे म्हाळसा जी देवी आहे ते स्वामींच्या दर्शनाला येते, तेही चरित्र उद्या आपण पाहणार आहोत. तर असे बरेच काही चांगले चांगले चरित्र आपण उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत. आणि उद्याचं सत्र तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडून सुटू नये तर लगेचच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत नित्यनेमाने व्यवस्थित पोहोचत राहतील. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड